कापसेवाडीतनं रस्ता आलाय हा आणि इकडे गाड्या लावल्यात आपण पार्किंगला आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आता किल्ल्याकडे. भैरणकडनं थोडी माहिती घेऊयात. काका गावाचं नाव सांगा काय तुमच्या या गावाचं? कापसेवाडी. आणि जवळचं आजूबाजूचा तालुका कुठला आहे? तालुका जावली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आमच्या तालुक्यातला. अच्छा, तुमच्या तालुक्यातला एकनाथ शिंदे. ओके. शरद पवार पण आम्हाला जवळच आहेत. जवळ आहेत. पुन्हा त्यांना ते पडते. आणि ग्रामपंचायत कुठली येते? सरताळे ग्रामपंचायत. पाचाडपासून एक 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. 5-6 किलोमीटर पाचाडपासून. आणि कुंडात पाणी तुम्ही गेला तर पिण्याच्या पाण्याचा बोर्ड बिल लावलाय. पुन्हा बिना टाकलेला होता. थोडस जाते नाही पावसाने. पहिल्या कुंडात पाणी पिलं तरी चालते. बरं. आणि वरती तर तुम्हाला आंघोळ करायसाठी अशी तळे बिळे मस्त पाणी पिणे सगळे होती. पण वर साधारणतः किती वेळ लागेल काका चढायला? हा, 1-2 तास, 1 तास आरामशीर जाता येईल. माणूस अर्ध्या पाऊण तासात. हा, जसं एक्सपिरियन्स तुम्हाला सवय जातात अर्ध्या पाऊण तासात. आता रोज गायांची धार काढतात, परत घेऊन येतात. पहिला टप्पा असतो. रस्ता लक्षात ठेवा. कापसेवाडी गावातनं वरती आलो आपण. गाडी इकडे पार्किंग केल्यात खाली आणि इकडनं हा रस्ता पायवाट वरती गेला. चला तर वरती भेटूयात आता. वैराटगड हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने 11व्या शतकामध्ये म्हणजेच इसवी सन 1178 ते 1193 या काळामध्ये हा किल्ला बांधलेला असावा. किल्ल्याची उंची साधारणतः 3340 फूट एवढी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. छत्रपतींनी वाई जिंकल्यानंतर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश करून घेतला. सो फायनली 3 जण आपण आलोत. ट्रेक करतोय. 15 मिनिटं झालेत आपल्याला ट्रेक करून स्टार्ट करून. आणि पाहिजे तशी प्रकाश काकांनी खूप माहिती दिली आपल्याला. आता आपण रस्ता विसरलो असतो, कारण हा रस्ता खूप डेंजर आहे. इकडचा पायवाट आहे आणि ती चुकू शकतो आपण पायवाट. सो थँक्यू त्यांना. त्यांनी आम्हाला वाट दाखवली या रस्त्याची. आम्ही त्याच वाटेवरती आम्ही पुढे जातो. आता उगाच रस्ता पुढे जातोय. परत तोच नेडा लागला आपल्याला पाण्याचा. तर एवढं पुढे जाऊयात. सुंदर व्ह्यू आपल्या सह्याद्रीचा. वा, भारी दिसतात ना टेकड्या. आणि इकडे वरती जायचं आपल्याला किल्ल्यावरती. वैराटगड किल्ला आहे. कापसेवाडी गावातनं आलो आपण ट्रेक करायला. 1-1.5 तास 2 तास लागतात या गावातनं वरती चढायला. पण खूप सुंदर आहे या गावातली ट्रेक. जे प्रॉपर ट्रेकर आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही इकडनं ट्रेक करा. तुम्हाला ट्रेकची आवड असेल तर तुम्ही या साईडने ट्रेक करत वरती चढत जावं. ग्रुप मेंबर बसले, दमले थोडे. बॅग घेतली त्याने, त्यामुळे थोडा दम लागतोय त्याला. आणि खालचा परिसर सुंदर. गणपतीचं आगमन झालंय आज. त्यानिमित्तानं देवाचं गाणं चाललंय गणपतीजींचं. गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. खूप सुंदर. थोडा दम लागतोय चालत आल्यावरती. आणि एनर्जी पण येते जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता. ऑटोमॅटिकली तुमच्या आगात एनर्जी जनरेट होते. आणि त्यामध्ये नाईट ट्रेक असला की ना, खरंच खूप भारी वाटतं. थोडं दमलेत आमचे मेंबर आहेत. हे मागचं आहे कॅमेरामॅन. आज बॅटरी धरली त्यांनी आपला कॅमेरामॅन. चला तर पुढे जाऊयात. आपण आलोय. शेड भेटला आपल्याला. मंदिर आहे इकडे मस्त. आणि टेंट लावून घेतो. पाऊस सुरू झालाय त्यामुळे आधी टेंट लावून घेऊयात. जेवणाची प्रोसेस स्टार्ट करूयात. त्याच्यानंतर सगळं आधी टेंट लावून आपली बॅग वगैरे आतमध्ये ठेवूयात.
टेंट झाला आपल्याला लावून फायनली. इकडे टेंट लावलाय, सुंदर व्ह्यू दिसतो आपल्याला वाय सिटीचा. लेफ्ट साईडला आपलं मंदिर आहे आणि आपली शेडच्या आतमध्ये आपण टेंट लावलाय. लेफ्ट साईडला दिसेल गुरुढोरं आहेत, कारण की पाऊस चालू आहे. त्यांना आश्रम म्हणून ते गुरुढोरं इकडे थांबले जातात पाऊस. आश्रम आहे, उभे आहेत आणि देवाचं मंदिर आहे इकडे. आणि व्ह्यू दिसतोय सुंदर असा. नंदी महाराज आहेत आणि टेंट फायनली आपल्याला लागलाय. आता आपण टेंट झाला, आपण जेवणाची प्रोसेस स्टार्ट करूयात. जेवणाची मेकिंग तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. जेवण बनवूयात आणि जेवण बनवल्यानंतर परत रिटर्न येऊ. कारण की जेव्हा आम्हाला बनवलं थोडं साईडला जावं लागतं. तिकडे रूम आहे, तिकडे चूल वगैरे पेटेल, तिथं आपल्याला जेवण बनवायचं आहे. कारण की इथं पावसात चूल पेटेल हे शक्य नाही. त्यामुळे आता रूममध्ये जाऊन आपण जेवण बनवूयात. पुढचा व्हिडिओ थोडं स्टार्ट करून तिकडे बघूयात पुढे मेकिंग जेवणाची जी आहे ती. चला भेटूयात पुढे. आपली तयारी चालू आहे. कांदा टोमॅटो कापतायत. आचारी मीच आहे, थोडी मदत करतोय आमचा पार्टनर. अजून एक पार्टनर आहे अजिंक्य, थोडं तो पण मदत करेल. मला वाटतंय काहीतरी करायला पाहिजे तू पण थोडीफार मदत. सगळं आणलंय मी. हा हे सगळं आणलंय. आता घेऊन आलाय आम्ही याला आणि हा आम्हाला म्हणते सगळं आणलंय मी. तोंडात एक शब्द होता ठीक आहे असं म्हणत होतं. तो काय आणलं आता, काय आणलंय विषय हा आहे. आम्हीच याला घेऊन आलो इथपर्यंत, हे मोठी गोष्ट आहे. आणि हा तुम्ही सगळं आणलंय बा. त्याने काहीच नाही आणलं, पण आम्ही ह्याला घेऊन इकडे आणलं. आणि विषय असं आहे, बोलूच नको. जाऊ सोडतोय बात. कांदा काप, टोमॅटो काप, मिरच्या आहेत, मसाले वगैरे सगळं आपण आणले. सगळं कट करून घेऊयात. नंतर आपण फोडणी देऊयात पुढे. दही प्रोसेस करून घेत, कट करायचं. काय इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदूळ खूप बेस्ट लागतो खायला. आणि एव्हरी व्हिडिओमध्ये आमचा तोच असतो. आम्ही मेकिंगमध्ये तोच करतो, कारण की आम्हाला चव त्याची खूप टेस्टी असते, खूप सुगंधित वास होतो. तर तू आता कांदा काप व्यवस्थित. कांदा थोडा जाळा काप, बारीक नको करूयात. कापू का मी? टाकून घेऊयात. जास्त तेलाचा वापर करू नये. यस, तेल टाकून गेले आणि याच्यामध्ये आपलं सगळं मिक्स आहे मसाला. सॉरी, याच्यात मीठ असेल. बाई चम्मचने क्या नव्हतं त्याचे. सगळा मसाला, जिरं मोहरी सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. मसाला आणलाय आपण. डायरेक्ट तोच टाकूयात. यस, हळूहळू टाकू दे. तो आता मिरची टाकली आपण. कांदा आपला होतोय चांगला. कांदा टाकूयात. कांदा टाकून घेऊयात. तेल तापलंय चांगलं. तेल आम्ही थोडा कमीच यूज करतो, हेल्दी नसतं शरीरासाठी. कांदा होऊ देऊ. खूप मिरच्या झाल्या, थोडं तिखट होईल. झाड पण चांगला लागलाय खाली, त्यामुळे ते लवकर होते. होते झाड चांगला लागला. आणि आता टोमॅटो टाकून घेत उरले.
आता स्पेशल मसाला आपला जादुई मसाला टाकूयात. परतून घेऊयात. सो आता तांदूळ टाकूयात आपण हळूहळू. चम्मच भरूयात कारण लागले थोडं. पाणी आलंय आपलं. झाकण ठेवून देऊयात. 10-15 मिनिटं वेट करूयात. हा स्वतः झाकण ठेवून देऊयात. थोडं जाड लावून द्यात चुलीला. ओके उघड झालाय आपला मसाले भात. वाद झालाय. घेऊयात खायला आता. आपली मोकळी जागा आहे इकडे. आपण ठेवूया इकडे. वा रे माती पडली. जय देवी माता. पुढे आले घरी माणसांनी स्टार्ट केलं आमच्या. सो टेस्ट करूयात. खूप प्रयत्नांनी बनवलंय आपण. मेहनत घेतली खूप. आणि अशा थंडीच्या वातावरणात गरम गरम खायला खूप मजा येते. भारी वाटते गरम खाल्ल्यावरती. सो कसं लागलंय भात? कसं झालंय? एक नंबर. कसं झालं भात? आता मी खाऊन बघतो कशी टेस्ट झाली. आचार्याने बनवलाय. आचार्य भारी त्याचा बनवलाय. भारी टेस्ट आली खरंच. आणि हा इंद्रायणी तांदूळ असून हा एवढा भारी लागतो ना हा. आणि मोकळा झाला. थोड्या अजून 10-5 मिनिट ठेवलं असतं आपण मागायला. अंदर सब असतं. नाही मस्त बेस्ट आहे. मस्त एक नंबर झाला आहे. टेस्ट लागते पण खरंच खूप टेस्टी झाला आहे. तिकडे ते पण स्वतःच्या हाताने. यस. आणि मेन महत्वाचं म्हणजे स्वतः बनवलेलं. का? कारण की आपण त्यात मेहनत लावतो. आणि स्वतःच्या हाताने बनवून खाल्लेलं जे असतं ना त्यात मेहनत असते. त्यामुळे आपल्याला चविष्ट लागतं. तुम्ही घरी स्वतः बनवा. तुम्ही नाही खाऊ शकत. थोडा खाणार. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण वरती तो ट्रेक करणं दमतो आपण. त्यानंतर येऊन बनवणं. यस. हे सगळ्यात भारी आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही दमून येता आणि दमून आल्यावर तुम्ही जेवण बनवता आणि खाता. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. असो घर बसला तुम्ही या गोष्टीचा आनंद घ्या व्हिडिओच्या मार्फत. अशाच मजेदार व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. चॅनलला लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा. म्हणजे हे सबस्क्राईब केले आहे सगळ्यांनी तुम्ही पण करा. चॅनलचं नाव माहिती आहे तुम्हाला द डीडी प्रेझेंट. मला वाटत नाही
त्यातलं थोडं तरी उरेल. ज्या अर्थाने हा भात झाला जसा हा भात झालाय मला नाही वाटत. याच्याकडे बघून तुम्ही विचार करू शकता थोडं जास्त खात असेल, पण हा थोडाच खातो, जास्त नाही खात. पण आज त्याला आवडलाय त्यामुळे तो आवर्जून म्हणतोय की मी नाही यार मी संपवतोय, फिनिश करतो. थोडाच म्हणजे समजून घ्या, फिनिश करतो. मला बोललेला तो मी फिनिश करतो आज. आणि भाऊला पण आवडलाय, भाऊ पण खात आहे, त्यामुळे सकाळी उरेल याची मला अपेक्षा नाही आता, कारण सगळं होऊन जाईल फिनिश. सो सगळ्यांचे जेवण झालेत. रात्रीचे 11:15 वाजलेत. झोपायची वेळ झाली आपली. टेंट टाकून झालं आपलं सगळं, ऑलरेडी टेंट टाकलेलं आपण. सेटअप झाला आपला झोपायचा सगळा. झोपूयात. सगळा सेटअप झाला आहे. एक पार्टनर झोपला इकडे, मेंबर आमचा. आणि वातावरण खूप भारी आहे. हवा सुटली, गार हवा लागते आम्हाला. आता झोपायची तयारी चालली आहे आमची. सकाळी लवकर उठूयात, किल्ल्याचा व्ह्यू बघूयात सकाळी उठून. सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. ढगं चाललीत आपल्या खाल्लं. छानपैकी झाड आहे तिथे. हे इथं टाका एक आहे, समोर एक टाका आहे, इथे एक टाका आहे, आणि तिकडे एक टाका आहे, आणि इथे एक टाका. 3 टाके आहेत मोठे वरती पाण्याची किल्ल्यावरती. एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे तिकडे. आणि सुंदर असा परिसर आहे. तिकडे मंदिर आहे, महाराजांची मूर्ती आहे त्याच्या आतमध्ये. आणि मस्त शेड आहे बनवलेलं इकडे. बरं आतमध्ये रूम आहेत खूप, आणि वॉशरूमची पण सुविधा केली यांनी इकडे. इकडे वॉशरूम सुद्धा आहेत. म्हणजे इन केस तुम्ही अगर ग्रुपमध्ये येत असाल ट्रेकिंगसाठी किंवा स्टेसाठी तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट सुविधा आहे. तिकडे तुम्ही स्टे करू शकता, शेडच्या आतमध्ये झोपू शकता, याच्या आतमध्ये पण झोपू शकता. इकडे आतमध्ये चूल आहे, तुम्हाला जेवण बनवायचं असेल तुम्ही आतमध्ये चूल जेवण पण बनवू शकता आतमध्ये. आणि वॉशरूमची सुविधा सुद्धा आहे याच्या आतमध्ये. सो ग्रुपमध्ये जात असाल तर तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे ग्रुपमध्ये यायसाठी, कारण की सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात आपल्यासाठी त्यांनी. सात वाजत आलेत सकाळचे, आणि रात्री आम्ही इकडे झोपलो. इकडे टेंटिंग केली आम्ही, आणि खायला आम्ही तिकडे बसलो, कारण की जेवण आम्ही तिकडे बनवलं. रूम वगैरे आहेत आतमध्ये, बऱ्यापैकी चांगले आहेत, चांगल्या अवस्थेत. मंदिर आहे इकडे, आणि मागे मंदिर दिसते तुम्हाला. आणि हा साईडला हा सनराईज होऊन गेला ऑलरेडी. सनराईज झालेला आहे. आजूबाजूचा सुंदर व्ह्यू नजारा आपण बघू शकता. आणि खूप भारी फील येते. सकाळ सकाळी सूर्याची किरणे जी आहेत ना ती खाली तुम्हाला गवतावर पडलेली दिसत असतील. सकाळी सूर्याची किरणे गवतावर पडली आणि ते चमकत आहेत, त्यामुळे ते खूप भारी दिसते, एकदम भारी वाटते असं दिसायला. मंदिराच्या जस्ट समोरून आपण चाललोय आता. तटबंदी आहे किल्ल्याची. झेंडा नाही आता इकडे, आणि साईडला तटबंदी आहे, शाबीत आहे तटबंदी.
गणपती सुद्धा आहेत, नंदी महाराज आपले. गणरायाला वंदन करूयात. महादेवाची पिंड आहे, गणपती आहेत. जय देवा. सुंदर असं मंदिर आहे. शंभू महाराज आहे तिकडे, पिंड महादेवाची. फोटो आहे महाराजांचा, शंभू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. हा असा बाहेर शेड आहे मस्त. आहे इकडे. रात्री आपण स्वयंपाक बनवलेला चूल व्यवस्था आहे, चुलीची वगैरे इकडे. इकडे चूल आहे, इथं तुम्ही जेवण बनवू शकता. लाकडं वगैरे आहेत. जर तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल तर तुम्हाला चुलीची व्यवस्था केलेली आहे. लाकडं वगैरे आहेत जेवण बनवण्यासाठी. पाण्याच्या टाका आहेत तिकडनं, पाण्याने तुम्ही इथं बनवू शकता. आणि इथं मंदिर आतमध्ये आणि खूप साऱ्या रूम्स आहेत. हर 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 हर. किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती आलो आपण आता. राईट साईड आपल्याला वाई सिटी दिसते. लेफ्टला सातारा आहे आपल्या इकडे. कापसेवाडी गाव लागते, खाली दिसते तुम्हाला. या कापसेवाडी गावात आम्ही आलो. या गावात यायला, कापसेवाडी गावात 2 ते 2.5 तास लागतात ट्रेक करत वरती यायला. खरी ट्रेकची मजा इकडनंच आहे, कापसेवाडीत यायला. समोर दिसते गाव आहे कापसेवाडी. आम्ही तिकडे पार्क केलं गाड्या आमच्या. स्ट्रीट सातारा आहे आपल्या तिकडे. राईट साईडच्या आपल्या वाई सिटी दिसते. धरण आहे.